तहसील कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार चालतो हे जगजाहीर आहे. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शिक्केच इथे नागरिक स्वतःच्या हाताने मारून घेत आहेत. तेही नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात. नांदगाव तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भोंगळ कारभार सुरू असून पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड यांचे रेट फिक्स असून दलालामार्फत ही सगळी कामे सोयीस्कररित्या राबवली जात आहेत. नांदगाव तहसील कार्यालयात एका प्राध्यापकाला केशरी शिधापत्रिका देण्यात आली होती. तक्रार प्राप्त होताच केशरी शिधापत्रिका रद्द करण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांना 4-4 महिने चक्कर मारून देखील कामे मार्गी लागत नाहीत. मात्र आता तर अजब घटना बघायला मिळाली असून नांदगाव तहसील कार्यालयात एक महिला व एक तरुण स्वतःच्या हाताने पिवळ्या रेशन कार्डवर शिक्के मारताना दिसत आहेत. जर नागरिक स्वतःच्या हाताने शिक्के मारत आहेत तर यांच्याकडे शिक्के आलेच कसे? आणि जर सर्वसामान्य माणसांकडे शासकीय शिक्के आहेत तर मग पुरवठा अधिकारी व तहसीलदार करतायत तरी काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील का व या घटनेची चौकशी करतील का, असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.